गावात येऊन बघितलं तर सगळी दुकानं भुईसपाट करून टाकली होती. तुम्हाला तर माहितच असेल की गावातून PMRDचा रस्ता गेलता, पण त्याच्यात गावातली सगळी रोडवरची दुकानं पाडून टाकली. हे योग्य आहे का चुकीचं आहे सांगा मला कमेंट करून. तर कस काय मंडळी, हा आहे ब्लॉगचा पार्ट 2. आपण आलतो इंद्रायणी तांदूळ घेण्यासाठी बोरला. काका आपल्याला डायरेक्ट प्रोसेस दाखवायला ते की तांदूळ शेतातून डायरेक्ट इकडे येतो व कशी प्रोसेस असती. आपला शेतातून आलेला माल पहिला वजन करून परत साफ करून सगळा क्लिअर करून भरून देतात आपल्याला. काकांनी तर आपला माल आधीच साफ करून ठेवला होता, त्याच्यामुळे आपल्याला फक्त घेऊन जायचं होतं इथून. यांच्याकडे बऱ्याच प्रकारच्या मशीन आहेत. एका साइडनी तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यातल्या काड्या कुडक्या दगड माती सगळं साईडला निघतं व आपला फ्रेश तांदूळ बाजूला निघतो. तांदूळची प्रोसेस तर एकच नंबर आहे, पण इथं व्हिडिओ काढण्यासाठी मनाई होती, तरी आपण एक व्हिडिओ काढून म्हणलं दाखवूच कस काय असती तांदळाची प्रोसेस, कारण आपल्या इकडच्या लोकांना माहितीच नाही की तांदूळ साफ कसा करतात. मग काय, आपण डायरेक्ट घेतल्या होत्या आपल्या तांदळाच्या पिशव्या भरून आपल्या टेम्पो मध्ये. रोडनी येताना लिटिल बालाजी टेम्पल पाशी होती भांडी विकायला. काका म्हणले लोखंडाची भांडी घ्यायच्यात. मग काय, घेतली 2 भांडी. येताना बसलो माग, पण टेम्पो लय आदळत होता. मग काय, निघता निघता संतोष काकांनी दिलते आपल्याला पेरू खायला. पेरू तर भला मोठा होता, माझ्या तर काय तोंडातच बसत नव्हता. याला पण लय आवडला होता पेरू, म्हणलं एक नंबर आहे. घरी पोहोचल्यावर तांदळाच्या पिशव्या घेतल्या उतरून खाली आणि आम्ही निघालो होतो गावात. गावात येऊन बघतो तर काय अख्खी दुकानं पाडून टाकली होती. हे तर काय पटलं नाही मला, पण म्हणलं आता पर्याय तरी काय. पण त्याचा पर्याय काढण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये गावकऱ्यांची चालली होती मीटिंग. त्यांच्या कामात हस्तक्षेप न करता आम्ही डायरेक्ट 4 निघालो होतो शिक्रापूरला पनीर रोल खायला. एकतर आम्ही गाडीवर 4, त्यात छोटू म्हणतोय मला पण घेऊन चला. छोटूला न घेता विराज दादा आम्ही डायरेक्ट पोहोचलो शिक्रापूर मध्ये. पनीर रोल तर खाल्ला, पण आपलं काही पोटच नाही भरलं पनीर रोलनी. एक तर घरी माझ्या वाट्यात स्वयंपाक नव्हता केला, त्यात हे बसलो होतं हात आतमध्ये घालून. मग काय, रोडनी जाताना दिसले होते आम्हाला माऊली आबा मतदानानंतर आजच दिसले होते गावात. तुम्हाला दिसले होते का सांगा मला कमेंट करून. घरी येऊन बसलो होतो आईस्क्रीम खात. आपण भेटू पुढच्या मध्ये, चला बाय. आणि हा मोबाईल तर मी नव्हता घेतला, आपल्या पाहुण्यांना घेतला होता, त्यांचं नाव सांगतो नंतर. चला बाय.